विश्वाच्या सोनेरी फुलाचे रक्षक प्रधान महेश्वर पवित्र नदीत कंबरभर उभे होते. जीवन देणाऱ्या पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे डोळे आदराने मिटले होते. त्यांच्या स्नायूंच्या आकाराभोवती सौम्य प्रवाह तरंगत होता आणि त्यांनी नमस्कार करताना जंगलातील देवता, दिव्य अप्सरा आणि अज्ञात स्वर्गीय प्राणी विस्मयाने पाहत होते. त्यांनी प्रार्थना पूर्ण केली तेव्हा अचानक एका गोंधळाने विश्वाला हादरवून टाकले. एक विशाल प्रवेशद्वार साकार झाला, त्याच्या कडा ऊर्जेने तडफडत होत्या आणि त्याच्या खोलीतून एक महाकाय हिरवा राक्षस बाहेर आला. राक्षसाचे आगमन वादळासारखे होते, त्याच्या उपस्थितीमुळे हवा दाट झाली आणि झाडे थरथर कापू लागली. गर्जनेने राक्षसाने आगीच्या गोळ्यांचा एक मोठा आवाज सोडला, ज्वाला जंगलातून चाटत होत्या. झाडे तुटली आणि जळून खाक झाली, त्यांच्या खोडांचे अवशेष जळून खाक झाले कारण जंगलात गोंधळ उडाला. जंगलातील दिव्य प्राणी विखुरले, भय आणि दहशतीचे त्यांचे आक्रोश उद्ध्वस्त झालेल्या भूप्रदेशातून प्रतिध्वनित होत होते. प्रधान महेश्वरचे डोळे उघडले, विनाश पाहताना त्याची नजर आकुंचन पावली. हा राक्षसी प्राणी कोण होता आणि तो जंगलाचा नाश करायला का आला होता? त्या राक्षसाची हिरवी त्वचा त्याच्या सभोवतालचा प्रकाश शोषून घेत होती, त्याचे डोळे एका वेगळ्याच दुष्टतेने जळत होते. जंगल जळत असताना प्रधान महेश्वराच्या चेहऱ्यावर एक दृढ भाव होता. तो या राक्षसाचा नैसर्गिक समतोल बिघडू देणार नव्हता. एक दीर्घ श्वास घेऊन तो राक्षसी आक्रमणकर्त्याचा सामना करण्याची तयारी करत होता. त्याचे शरीर पुढील युद्धासाठी तडफडत होते. जंगलाचे आणि कदाचित जगाचे भवितव्यही तोलात होते. विश्वाचा नायक प्रधान महेश्वर राक्षसावर डोळे रोखून उभा असताना हवा तणावाने भरली होती. जंगलाने श्वास रोखून धरला होता, महाकाय महापुरुषांच्या संघर्षाची वाट पाहत होता. राक्षस, त्याची अग्निमय नजर जंगलावर स्थिर होती. त्याने आपला मोठा हात वर केला, विनाशाची आणखी एक लाट सोडण्यासाठी सज्ज होता. प्रधान महेश्वरचा आवाज गडगडला, मी तुम्हाला या भूमीचे नुकसान करू देणार नाही. आणि त्यासोबतच जंगलासाठी लढाई सुरू झाली. महेश्वर पुढे सरकत असताना, त्याच्या निळ्या ऊर्जेच्या स्फोटांमुळे अंधारमय भूभाग प्रकाशित होत असताना, जळत्या ज्वालांचा आवाज, जळत्या लाकडाचा वास आणि राक्षसाच्या गर्जनांनी वातावरण भरून गेले. जंगलाचे भवितव्य लटकले होते आणि राक्षस आणि विनाश यांच्यामध्ये फक्त एकच नायक उभा होता.